लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. 5 जिल्ह्यात फेब्रुवारीचा हप्तासुद्धा मिळाला. पण तुम्हाला 8वा हप्ता मिळाला का नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काय म्हणाले आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाऊ. पालघर, अकोला, सोलापूर, संभाजीनगर. महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे काय म्हणाल्या. महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याच्यामुळे त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत. 3690 कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्यात आदितीताई तटकरे काय म्हणाल्या की 48 तासात लाडक्या बहिणीचा 8वा हप्ता आम्ही कंप्लीट करणार आहोत. त्याचबरोबर 9वा हप्तासुद्धा आम्ही या महिन्याच्या शेवटी देणार आहोत. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गरीब आणि गरजू महिलांसाठी सरकारकडून मिळणारी 1500 रुपयाची मदत ही महत्त्वाची मानली जात होती. जास्तीत जास्त गरजू महिलांना यामध्ये फायदा व्हावा आणि ज्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांना या योजनेच्या लाभार्थ्यामधून वगळण्यासाठी सरकारने काही निकषसुद्धा लावले. त्या निकषामध्ये बसणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल असं सांगण्यात आलं आणि या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची अर्जाची पडताळणी चालू झाल्याचं सुद्धा बोललं गेलं. सरकारी तपासामध्ये हजारो महिलांकडे 4 चाकी वाहन असून सुद्धा त्या लाडकी बहीण योजनेचा फायदा घेत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच आता 4 चाकी वाहन असणाऱ्या महिलांचा लाडक्या बहिणीचा हप्ता बंद होणार का, यासोबतच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा कधी जमा होणार आहे, अपात्र ठरणाऱ्या महिलांचे पैसे माघारी जाणार असं बोललं जात आहे. त्यात किती तथ्य आहे जाणून घेऊया सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये. तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या, कारण रोज नवीन अपडेट आपल्याला या यूट्यूब चॅनलवरतीच मिळेल. बघा, लाडक्या बहिणीच्या अर्ज पडताळणीबाबत आतापर्यंतच्या कल्याण योजनांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना लोकांकडून सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला आहे. लाडक्या बहिणीच्या अर्जाची पडताळणी होणार अशा चर्चा गेली प्रत्येक दिवसापासून होत आहेत. सरकारकडे नव्याने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्जसुद्धा येत आहेत. मात्र अजून सरकारकडून आधीच्या अर्जाचीच पडताळणी पूर्ण न झाल्यामुळे नव्या अर्जाची पडताळणी अजून लांबणीवरच असल्याचं सांगण्यात येत आहे. 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या, आधार कार्ड आणि अर्जावरील नावात तफावत नसणाऱ्या तसेच 4 चाकी वाहन नसणाऱ्या महिलांचं योजनेचा लाभ मिळेल हे नक्कीच. पण लाडकी बहीण योजनेचा निकष आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ठरवून दिलेल्या निकषामध्ये तुम्ही बसता की नाही ते पाहण्यासाठी ही अर्जाची पडताळणी महत्त्वाची मानली जाते. पडताळणीसाठी महिला आणि बालकल्याण विभागामध्ये आता मात्र हालचाल सुरू झाली आहे. त्यासाठी लाडक्या बहिणींच्या घरी पर्यवेक्षिका तसेच अंगणवाडी सेविका येऊन प्रश्न विचारून तपास करणार आहेत. यामध्ये 4 चाकी गाडी असणाऱ्या महिलांचे हप्ते बंद होणार अशा चर्चासुद्धा सुरू आहेत. दुसऱ्या मुद्द्याचं, खरंच 4 चाकी वाहन असणाऱ्या महिलांचे हप्ते बंद होणार का? महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी ऑनलाईन मीटिंग घेऊन लाडक्या बहिणीच्या घरी जाऊन 4 चाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यासंबंधीचे आदेश दिले होते. यासाठी 4 चाकी वाहनासंदर्भात परिवहन विभागाकडून 4 चाकी वाहन असलेल्या बहिणींची यादी शासनाला देण्यात आली आहे. शासनाकडून देण्यात आलेल्या यादीमध्ये पुणे जिल्ह्यातील 4 चाकी वाहन असलेल्या लाडक्या बहिणींचा आकडा हा 75,100 इतका समोर आला आहे. या योजनेसाठी जिल्ह्यामधून एकूण अर्ज आले होते 2,11,991. त्यातून लाभ मिळणाऱ्या बहिणी होत्या 2,08,946. 4 चाकीचा डेटा काढत असताना पहिल्या यादीमध्ये 58,350 इतक्या महिला तर दुसऱ्या यादीमध्ये 16,750 इतक्या महिला, अशा एकूण 75,100 वाहनधारक महिलांची यादी प्रशासनानं तयार केली आहे. या यादीतील नाव तालुक्यासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा दिली जाणार आहेत. या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन 4 चाकीची पडताळणी करणार असल्याची माहिती देण्यात येते.
पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांच्या तपासात जर महिलेकडे 4 चाकी आढळून आली तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बहिणींना घेता येणार नाही. या पडताळणीमध्ये ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत अशा लाडकी बहिणींचा लाभ रद्द होणार. यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. तिसरा मुद्दा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपयाचा हप्ता हा कधीपासून सुरू होणार? गरीब आणि गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा आणि सरकारकडून देण्यात आलेल्या 2100 रुपयाच्या आश्वासनाचा सरासरी तिजोरीवर भार पडू नये यासाठी ही पडताळणी होत असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. पण ज्या 2100 रुपयाचा सरकारी तिजोरीवर भार पडू नये यासाठी हा खटाटोप चालला आहे, ते 2100 रुपये जमा कधीपासून होणार हा प्रश्न आता महिलांकडून उपस्थित केला जातोय. निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 रुपयावरून 2100 रुपयावर वाढवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर डिसेंबरमध्ये माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी पुढच्या वर्षीच्या भाऊबीजेला लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये केला जाईल असं सांगितलं होतं. तर काही दिवसापूर्वीच अजित पवारांनी या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेवर विचार होईल असं सांगितलं. मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर होईल. त्याचवेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 2100 रुपयाच्या आश्वासनाचा विचार केला जाणार असल्याची सुद्धा माहिती मिळते. या चर्चेनंतर 2100 रुपयाचा हप्ता लगेच चालू होणार की दिवाळीमध्ये याबद्दल अधिक स्पष्टता मिळू शकते. त्यामुळे आता सर्व लाडक्या मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प तयार होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर लाडक्या बहिणीचे पैसे त्यांच्या अकाउंटवरती आम्ही देणार आहोत. मेसेज येणार आहे. पण लाडक्या बहिणींसाठी 3 महत्त्वाच्या बातम्या आलेल्या आहेत, ज्यामध्ये 2 खुशखबर आहे पण एक अतिशय धक्कादायक बातमी आहे. आता दुचाकी आणि 4 चाकी वाहन घरात असेल तर महिलांना प्रॉब्लेम होणार आहे. 2 आणि 4 चाकी वाहनधारकांना लाभ मिळणार नाही असं देखील आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. 8वा हप्ता आज मिळणार. त्याचबरोबर ज्यांना मागचे पैसे मिळाले नव्हते त्यांना मागचे उरलेले सर्व पैसे मिळणार. बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकरात लवकर पैसे जमा होतील. काही लोकांचं काही अडचणी असतील, काही आधार लिंक, आधार सीडिंग राहिले असेल तर त्यांनी देखील लवकरात लवकर हे काम कंप्लीट करून 8वा हप्ता त्यांच्या अकाउंटमध्ये जाईल. आणि नव्या हप्त्यासाठी आता 5 निकषाद्वारे लाडक्या बहिणीची पडताळणी होणार आहे. लाडक्या बहिणीसाठी 5 नवे नियम असणार आहेत. क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते करत आहोत. त्यांच्यामध्ये 2.5 लाखाच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे अशा ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे किंवा ज्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आलेल्या आहेत किंवा दुचाकी वाहनांच्या पलीकडे 4 चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. काही लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेल्या असतील त्यांनी त्या ठिकाणी काही ॲप्लिकेशन्स केलेले आहेत की आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत. त्यानंतरच डुप्लिकेशन म्हणजेच त्यांनी 2 वेळा अर्ज दाखल केले होते किंवा 2-3 वेळा अर्ज दाखल केले होते अशा काही तक्रारी आल्या होत्या. साधारणपणे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन ही सुरू केलं आहे. पण एका बाजूला आज ज्या लाडकी बहिणी आहेत ज्यांना 1 लाख मिळत आहे पण त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म डुप्लिकेशन झाला असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्त झालं असेल किंवा त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहन त्यांच्या घरी असेल अशा महिलांनासुद्धा हा लाभ मिळणार नाही. जिल्हाधिकाऱ्याकडून आदेश आलेले आहे. वाहन तुमच्या कुटुंबाच्या नावावरती असेल असं समोर आलं तर तुम्हाला थेट अपात्र केलं जाणार आहे. राज्यातील समस्त लाडक्या बहिणींसाठी महिला बालविकास विभागाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे. आता यामध्ये कोणत्या महिला पात्र होणार आणि कोणत्या महिला अपात्र होणार याविषयी माहिती देण्यात आली आहे. लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देणार आहोत ही खुशखबर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिली आहे आणि 2100 रुपये देखील आम्ही देणार आहोत. पण त्यासाठी तुम्हाला या निकषात बसावं लागेल, या अटीत बसावं लागेल तुम्हाला. जर तुमच्या घरी जर
टू व्हीलर नसेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा नक्की मिळणार आहे. 2100 रुपये नक्की भेटणार आहे. 8वा हप्ता कोणत्या 10 जिल्ह्यात आज येणार आहे? मार्चच्या हप्त्याची गुड न्यूज देखील आज सांगितली जाईल. पण ज्या महिलांकडे 4 चाकी वाहने आहे तर त्यांना इथून पुढे या लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार नाही. सरकार आता 4 चाकी वाहनांसाठी देखील एक मोठा आनंदाचा निर्णय घेऊ शकतो. तो कोणता की आता लक्षपूर्वक ऐका. विभक्त लाडक्या बहिणी आहेत. विभक्त लाडक्या बहिणींचा लाभ आता सुरू करणार आहे. आता विभक्त लाडक्या बहिणी म्हणजे काय? आता पहा, जर 4 चाकी वाहन आहे पण महिला जर विभक्त असेल. आता विभक्त म्हणजे काय की उदाहरणार्थ समजा की एखादं घर आहे आणि त्या घरामध्ये सासरा दीर जे आहेत सर्व एकत्र राहतात आणि लाडक्या बहिणींचे पती आणि तिचे मुलं जे आहेत ते सर्व एका बाजूला राहतात. म्हणजे कुटुंब एकच आहे पण विभक्त राहतात, अलग अलग राहतात, एकत्र राहत नसतील, विभक्त राहत असतील आणि ती जी गाडी आहे ती त्यांच्या घरात जरी असली तरी अशा कंडिशनमध्ये विभक्त कुटुंबाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे 4 चाकी असून देखील ही शक्यता आता असणार आहे की खूप मोठी आनंदाची बातमी आहे. आता नेमकं कोणत्या महिलांच्या घरी आशा सेविका येणार, कोणत्या महिलांच्या घरी अंगणवाडी सेविका येणार, कोणत्या महिलांच्या नक्की तपासणी होणार याविषयी अपडेट आता घेऊया. आता पहा, राज्य परिवहन विभाग म्हणजे RTO आता काय करणार आहे? तुमच्या घरात 4 चाकी वाहन आहे की नाही हे कुठून समजणार? RTO विभागाकडून किंवा परिवहन विभाग असतो ज्या विभागाकडे तालुक्यातील जेवढ्या काही गाड्या आहेत, मग त्या 2 व्हीलर असो, 4 व्हीलर असो, कोणतीही व्हेकल असो किंवा इलेक्ट्रॉनिक गाडी असो, यांची नोंद त्यांच्याकडे असते आणि जी नेम प्लेट बनती ही सुद्धा त्यांच्यामार्फत दिली जाते. त्यामुळे त्यांच्याकडे ही सर्व यादी त्यांच्याकडे असते. तर आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे लाडकी बहिणीच्या अकाउंटमध्ये जाणार आहे? तर बघा, नंबर 1मध्ये येतं अहमदनगर, जालना, पालघर, अकोला, जळगाव, परभणी, संभाजीनगर, कोल्हापूर, रत्नागिरी, अमरावती आणि लातूर या जिल्ह्यामध्ये या 24 घंट्याच्या आत पैसे पडणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.